नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अय्यंगार बेकरीसारखा रवा केक बनवतोय. थोडासा बदल करून चवीला अप्रतिम लागणारा हा रवा केक बेकही छान होतो आणि आपण मुख्य म्हणजे याला कढईमध्येच बेक करणार आहोत. ओव्हनचा वापर न करता कढईमध्येही खूप छान आपण हा केक बेक करू शकतो. लहान मुलांना तर हा केक खूपच आवडतो. 4 ते 5 दिवस आरामाने टिकतो. तर रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे. कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पहिल्याच प्रयत्नात तुम्हीही अगदी छान स्पंजी केक बनवू शकतात. चला तर मग आजच्या या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण मस्त हेल्दी असा रवा केक बनवतोय. त्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे. थोडा बदल केलेला आहे. रवा याच्यात तुम्ही जाडही घेऊ शकतात किंवा हा बारीक आहे. मी बारीक रवा घेत आहे, बारीकही घेऊ शकतात. जाड रवा थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण रव्याला भिजवून ठेवणार आहोत. तर याच्यात 1 कप एवढी पिठी साखर घेतलेली आहे. वजनाने ही 250 ग्राम आहे. त्याचसोबत 1 कप दूध घेतलेला आहे. 250 ml हे दूध आहे. थोडं थोडं दूध टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. सर्व दूध एकत्र टाकायचं नाही. एकत्र टाकल्यामुळे याच्या गठुळ्या बनल्या जातील. त्यामुळे थोडं थोडं दूध टाकायचं आणि मिक्स करायचं. म्हणजे एकही गठुळी राहणार नाही. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे सर्व जिन्नस मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून फक्त अर्धा 1 मिनिटासाठी फिरवून घेतलं तरीही चालेल. जर तुम्ही जाड रवा घेत असणार तर त्याला मिक्सरमधून काढून घ्या किंवा मग हे सर्व मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. पटकन मिक्स होतं. छान रंग येण्यासाठी मी फक्त 2 चिमूट एवढा खाण्याचा पिवळा रंग घेतलेला आहे. आता रंग जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथं कोणताही रंग वापरू शकतात. मी पिवळा रंग घेतलेला आहे, दिसायला छान दिसतो म्हणून. रंग नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल किंवा 1 चमचा व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर असेल तर ते टाकलं तरीही खूप छान चव येते. इथं पूर्वतयारी आपण करायची आहे. त्याच्यासाठी मी इथं केक टिन घेतलेला आहे 6 इंचचा. तूप लावते आणि बटर पेपर लावणार आहे. बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त तूप लावून मैदा पूर्ण बाजूला असं स्प्रेड करून द्यायचा, पसरवून द्यायचा. त्याच्यानेही खूप छान केक येतो. मी अगोदरही बिना बटर पेपरचा केक कसा बनवायचा त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. केक टिन पूर्ण तयार झालं. आता केक बेक करण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं, हेवी बॉटमचं. मी तर लोखंडाची कढई घेतली आहे. चौडाईमध्ये जास्त आहे ती. मध्ये स्टँड किंवा वाटी ठेवायची. मी मीठ टाकत नाही. तुम्हाला मीठ टाकायचं असेल तरीही चालेल. झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवर. टुटी फुटी इथं घेत आहे मी. तर त्याच्यासाठी अर्धा चमचा मी टुटी फुटीमध्ये कॉर्नफ्लोअर टाकलं आहे. मिक्स करून घेते. याच्यामुळे काय होतं, टुटी फुटी डायरेक्ट तळाशी जाऊन बसत नाही. पूर्ण केकमध्ये ती पसरते कॉर्नफ्लोअर टाकला तर ही प्रोसेस नक्कीच करा. टुटी फुटी तयार झालेली आहे. आता सुरुवातीला आपण 1 कप दुधामध्ये रवा, साखर भिजवून ठेवलेली आहे. इथं मी अजून अर्धा कप दूध घेतलेला आहे. बटर मिल्क तयार करायचं आहे. बटर मिल्कमुळे चव छान येते आणि फुलायलाही छान मदत होते, कारण याच्यात आपण विनेगर टाकणार आहोत. 2 चमचा एवढं मी विनेगर टाकलेलं आहे. पोह्याच्या चमच्यानेच मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे पुढे देखील. आपलं हे बटर मिल्क तयार झालं. 10 मिनिटानंतर हा केकचं बघू शकतात आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं, छान रवा फुलून गेलेला आहे. आणि मी सुरुवातीला तुम्हाला बोलली जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमधून नक्कीच फिरवून घ्या, कारण की जर तो जाड राहिला तर खूपच रवाळ केक बनतो. त्यासाठी छान असं मिश्रण ढवळून घेतल्यानंतर इथं मी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेत आहे आणि अर्धा कप मैदा घेत आहे. सुरुवातीला मी अर्धा कप मैदा मोजला आणि आता हे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अर्धा कप मैद्याच्या जागेवर तुम्ही परत अजून त्याच्यात अर्धा कप गव्हाचं पीठ टाकू शकतात. तर हा पूर्ण आपला हेल्दी पण केक तयार होतो. पण थोडासा बेकरी स्टाईल टेक्स्चर येण्यासाठी मी इथं अर्धा कप मैदा वापरलेला होता. छान मिश्रण असं ढवळून घ्यायचं आहे, कुठंच गठोळ्या नको राहायला अशा पद्धतीने. तर हे पीठ टाकल्यामुळे हे आपलं मिश्रण घट्ट झालं आहे. जे बटर मिल्क आपण तयार केलेलं होतं विनेगर टाकून, ते पूर्ण अर्धा कप जे दूध होतं बटर मिल्क ते मी इथं टाकलं आणि छान ढवळून घेतलं. टोटल आपल्याला 1.5 कप दूध लागलेलं आहे. तर इथं मी 1 कप रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा असं वापरलेलं आहे. तुम्हाला जर पूर्ण रव्याचाच केक बनवायचा असेल तर तुम्ही 2 कप रवा घ्या किंवा तुम्हाला पूर्ण मैद्याचाच केक बनवायचा असेल तर 2 कप मैदा घेऊ शकतात. हे सर्व जिन्नस जेवढे घेतले तेवढेच टाकायचे. आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे. इथं मी पाव कप साजूक तूप घेत आहे. तुम्ही इथं पाव कप बटर घेतलं तरी चालेल किंवा पाव कप सोयाबीन किंवा मग सूर्यफूल तेल किंवा शेंगदाणा तेल घेतलं तरीही चालेल. छान असं तेल टाकल्यानंतर मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे एका दिशेने
रंग बघू शकतात तुम्ही बदललेला आहे। ह्या स्टेजला मी 2 चिमूट एवढं मीठ टाकते। 1 चमचा एवढं मी व्हॅनिला इसेन्स टाकत आहे। तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही इथं 1 चमचा एवढं वेलची पावडर घेतलं तरीही चालेल। 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे। अगदी प्रमाणबद्ध मी सर्व सांगितलेलं आहे। इथं मी पाणी टाकत आहे। दुधाच्या कपातलं पाणी होतं म्हणून त्याचा रंग पांढरा आलेला आहे। ते पावडर फॉर्ममध्ये आपण जे वस्तू टाकले ते छान मिक्स होण्यासाठी, म्हणजे सोडा बेकिंग पावडर मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं चमचाभर एवढं, आणि एका दिशेने छान असं ढवळून घ्यायचं। इथं घाई अजिबात करायची नाही। जर तुम्ही घाई केली तर त्याच्या गठोळ्या बनल्या जातील सोड्याच्या बेकिंग पावडरच्या आणि केकमध्ये लाल लाल डाग तयार होतील। तर तसं न होण्यासाठी छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनटं लागतील हे सर्व मिश्रण आपलं तयार होतं। झालं मिश्रण तयार। आता आपण हे केक टीनमध्ये छान असं ओतून घेऊया। तुम्ही बघू शकतात अगदी फ्लफी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, मिश्रण तयार झालेलं आहे, कुठेच गठोळ्या नाही आणि रंगही खूप सुरेख येतो कारण आपण इथं पिवळ्या रंगाचा वापर केलेला आहे म्हणून। आपलं केक टीनमध्ये मिश्रण टाकल्यानंतर वरून आपल्याला टुटी फुटी टाकायची आहे, जी आपण मिश्रण याच्यामध्ये मिक्स करून ठेवली कॉर्नफ्लोअरमध्ये ती। आता बेक करायला घेऊया। कढई 10 ते 15 मिनटं छान प्रीहीट झालेली आहे। तर इथं कढईला गरम केल्याशिवाय केक बेक करायला ठेवायचं नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केकचं टीन ठेवल्यानंतर मी इथं 55 मिनटासाठी गॅस एकदम लो केलेला होता। 55 मिनटासाठी इथं बेक करून घेतलेला आहे। मध्ये अजिबात मी उडवलेला नाही आहे। 55 मिनटानंतर आपला हा केक खूप छान असा बेक झाला। तुम्ही बघू शकतात साईडनेही रंग सुरेख आलेला आहे। चाकूने किंवा टूथपिकने चेक करायचं। जर ते चाकूला लागून आलं आपलं हे मिश्रण तर केक कच्चा आहे असं समजायचं। अजून 10 ते 15 मिनटं बेक करायचा। तुम्ही बघू शकतात टूथपिक अगदी क्लिअर आली आहे। वरचं आवरणही छान असं बेक झालेलं आहे। गॅस मी इथं बंद केला। केक अगदी सुरेख आपला बेक झालेला आहे। स्टँडवर केक टीन काढून घ्यायचं आहे। जमिनीवर डायरेक्ट ठेवायचं नाही, घाम येतो आणि घामामुळे ओलसर केक खाली तळाशी आपला तयार होतो। त्यामुळे एक कोणतंही स्टँड घ्यायचं किंवा जाळीचं भांडं घ्यायचं, त्याच्यावर केक टीन ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं। वरून कपडा झाकायचा। त्याचं कारण हे आहे की जर तुम्ही असं उघडं ठेवला तर वरचं आवरण हे कडक होतं, म्हणून झाकून ठेवलं तर वरचं आवरण जे आहे ते कडक होत नाही, एकसारखा आपला हा केक तयार होतो। आता आपल्याला चाकूने याच्या कळ्या सोडून घ्यायच्या आहेत। तसं तर कळ्या ऑलरेडी सुटलेल्याच आहेत, तरीही एकदा चाकू असा हा फिरवून घ्यायचा आहे पूर्ण राऊंडली। केकच्या कळ्या सोडून झाल्यानंतर एक प्लेट किंवा ताट घ्यायचं, उलटं ठेवायचं आणि असं फिरवून घ्यायचं, वरून टॅप करायचं। छान असा आपला हा केक निघून जातोय। बघू शकतात तुम्ही पूर्ण वरची साईज खूप छान अशी बेक झाली आहे। रंगही सुरेख आलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी जाळीदार आपला हा केक तयार झाले आहे। जसं आपण बेकरीमध्ये बघतो तसाच केक आहे। आरामाने 4 ते 5 दिवस हा तुम्ही स्टोअर करू शकतात। पाहिजे त्या आकारामध्ये, पाहिजे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही याला कापून घ्या। मी असं अर्धा इंच एवढी जागा सोडून कापून घेतला आहे। तुम्हाला जाळी दाखवते, किती छान असा बेक झालेला आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो। हे बघा, मस्त जाळीदार आपला स्पंजी केक तयार झालेला आहे। दिसायला जितका हा सुरेख दिसतोय तसा खायलाही चवीलाही अप्रतिम लागतो, खूप चविष्ट लागतो। तुम्ही टिफिनला मुलांना द्या, लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल। आणि जर आता तुम्हाला हा केक आवडला असेल, नक्कीच तुम्ही क्रिसमसला किंवा मग 31 डिसेंबरला करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। बघा तुम्हाला कापूनही दाखवते, स्ट्रक्चर बघा त्याचं काय छान दिसतंय। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा आणि अशा छान रेसिपी बघण्यासाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच छान रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।